हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता इकडे सावी देवासमोर जाऊन हात जोडून उभा असते व देवाला प्रार्थना करत असते की देवा, माझा संसार सुखाचा राहू दे. धैर्याचं जे काही माझ्याबद्दल वागणं आहे ना, ते सर्व जळून खाक होऊ दे व आमचा संसार नव्याने उभा राहू दे. तर धैर्य आता तिच्याकडे येतो. काय तुझी नाटके चाललीत ग, आणि देवापुढे काय हात जोडून उभी आहेस? तर सावी धैर्याला म्हणते, अहो देवासमोर तरी तुम्ही असं बोलू नका. धैर्य चिडतो आणि म्हणतो, तुला त्या जमिनीच हव्या आहेत ना? तर सावी म्हणते, अहो मी तर जमिनींचा डोक्यामध्ये विचारही ठेवला नाही. मी फक्त देवाला एवढीच प्रार्थना करत होते की आपला दोघांचा संसार, आपलं कुटुंब हे सर्व एकत्रितपणे सुखाने नांदू दे. हेच मी देवाला मागत होते. धैर्य काही आता सावीचं ऐकतच नसतो. तो जाम चिडलेला असतो. तर आता इकडे जी काही दीपा आहे ना, तिला दामिनीचा कॉल येतो. काय ग, तू फक्त आमच्याकडून नुसते पैसे घेण्याचाच ठेका धरलाय का? काम पूर्ण करायला तर तुला जमतच नाही. हे काही बाकीचं काही नाही, मला माझे पैसे हवे आहेत, असं दामिनी दीपाला म्हणत असते. तर आता दीपा लगेचच काय करू गोंधळात पडते. पैसे कुठून देऊ? तर लगेचच एक निर्णय घेते व लगेचच आर्यनला बोलवून बॅगा भरायला सुरुवात करते. आता तिच्या डोक्यात हेच असतं की मी आता माझ्या माहेरी जाऊन काही दिवस राहीन व यांना असं सांगते, हे पहा, आता वंश जोपर्यंत धैर्याला डिव्होर्स देत नाही तोपर्यंत मी या घरात पाऊलही ठेवणार नाही, असं दीपा भाऊ, केतन व आईला सांगत असते. केतन म्हणू लागतो, अगं दीपे थांब, तू काय वेडी झाली आहेस का? तर दीपा तिथे थांबत नाही व आता इकडे अवंती वहिनी व नीता वहिनी सावीला पाहून तर खुशच असतात. तर आता नीता बोलू लागते, अगं सावी, आम्हाला वाटलं नव्हतं की तू या घरात परत येशील. तर आता सावी म्हणते, मी या घरामध्ये कशासाठी गृहप्रवेश केलेला आहे. आता या नीता वहिनी व अवंती वहिनीला कसं सांगू? ती गोंधळात पडते व बोलते, मनातली मनात बोलते की टाईम आल्यावरती तुम्हाला कळेलच वहिनी की मी या घरामध्ये कशासाठी आलेली आहे. तर पाहूयात आता सावी नेमकं मुजुमदार फॅमिलीचं काय करणार आहे. हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.